मी उडत उडत ऐकलं की माझा खासदार निधी शिल्लक आहे. माझं त्यांना आव्हान आहे, सोलापूर कलेक्टर, धाराशिव कलेक्टर आणि लातूर कलेक्टरला पत्र द्यायचं. वाटल्यास तुम्ही सुद्धा माहितीच्या अधिकारात माहिती मागू शकता. एक पैसा जर खासदार निधी ओमराजेचा परत गेला असेल तर हिथंच जाहीर पाठिंबा देऊन माघारी जाईल ओमराजे. खोटं लबाड सांगायचं नाही. 71 लाख रुपये 25-15च्या माध्यमातून आपण दिले. 30-54, 50-54 मधनं 1,22,00,000 रुपये दिले. जनसुविधेमधनं 63 लाख रुपये दिले. बांधवानो, हे सगळे पैसे तुमचा खासदार म्हणून मी या ठिकाणी मागच्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये दिले. आता तुम्हाला प्रश्न पडेल की सगळं मिळून 1,001 कोटी तर होईल की आपल्याला? आपण काय गोवर्धनवाडीची जमिनी कुणा आणून दिले का? पैसे कुणाचे? कसे? सकाळी उठा, दात घासायला घ्या, त्या ब्रशवर टॅक्स आहे, पेस्टवर टॅक्स आहे. पुन्हा आंघोळ करायला जावा, साबण लावा, शॅम्पू लावा, त्याच्यावर जीएसटी आहे. शॅम्पू लावून आंघोळ करून बाहेर या, अंडरपॅन्ट चेडी घाला, त्याच्यावर टॅक्स आहे. पुन्हा कापड घाला, त्याच्यावर टॅक्स आहे. तेल लावा टकोऱ्याला, त्याच्यावर जीएसटी आहे. खताचं पोतं घ्या, फोटो लावून जीएसटी आहे. माणूस वर गेलं तर पोचवायच्या सामानावर सुद्धा जीएसटी आहे. म्हणजे पैसे कुणाचे? तुमचे पैसे तुमच्यासाठी खर्च केले तर आमची भाषा उपकाराची पाहिजे का कर्तव्याची? ओमराजेनं कर्तव्य म्हणून कधी सांगितलं नाही, पण मी सांगितलं नाही म्हणून ह्याने मला फक्त जाकंटामध्ये जाडकून टाकलं. आता ही सांगितलंय. ह्याच्या बाबतीत काही शंका असेल तर सांगा. दुसरा आरोप, साहेब माझ्यावर टक्केवारीचा आरोप केला. सांगा, मी जर टक्केवारी घेतलीस तर ही लोक खोळी येते का मला पैसे आणून द्यायला? आणि आम्ही टक्केवारी घेतली असती तर आम्ही पण क्षेत्रात बोकडं कापायला पैसे दिले असते तुम्हाला. आणि सगळ्यात महत्वाचं, जर पैसे आणले असते तर भारतीय जनता पार्टीच्या वॉशिंग मशीन मध्ये स्वच्छ व्हायला पहिल्यांदा पालता आम्ही पडला असतो. आम्ही हल्लो नाहीत, आम्ही गेलो नाहीत, आम्ही प्रामाणिक आहेत, इमानदार आहेत म्हणून खोटा ठोकून इथं बसलेला कुणाच्या बापाला घाबरत नाही. लाव काय चौकशी लावायची, ती कर चौकशी काय करायची. त्याच्यामुळं असे लबाड आरोप कृपा करून आमच्यावर करू